माता वासवी कन्याका देवी समाज संत श्रेष्ठ ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी ज्यांच्या पावन पवित्र अशा परभणी शहरामध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्र आदिवासी महासभेच्या परभणी जिल्हा नूतन कार्यकारिणी निवड संदर्भात उपस्थित झालो आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी महाराष्ट्रात सुपरिचित असे आपले डॉन आदरणीय सुधीरांना पाटील, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंच। अण्णांना सांगितलं वेळ कमी घ्यायचा आहे, आपल्याला दुसरे कामं भरपूर आहेत सर्वांना। आजच्या मूळ बैठकीचा उद्देश सर्वांना माहिती आहे। आपण घरापासून निघालो या ठिकाणी कशासाठी हे पण माहिती आहे। फक्त येणारी महासभा आता इथून पुढची जी बॉडी आहे त्यांना चालवावी कशी याचं ट्रेनिंग आता सुहास पेकम म्हणजे रावी पेकमने दिलेलं आहे, नळदकरने दिलेलं आहे। मला हे म्हणायचं आहे की भविष्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की परभणी जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिला आला पाहिजे। आपली कॉम्पिटिशन नाही परंतु आपली मनामध्ये कॉम्पिटिशन आवश्यक आहे की आपली मनामध्ये कॉम्पिटिशन ठेवायला आवश्यक आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 18 जिल्ह्याची कार्यकारिणी कार्यरत आहे। 19वा अकोला जिल्हा परवाच झालाय आणि 20वा मुंबई जिल्हा आता लवकरच होणार आहे। म्हणजे असं एकंदर 20-21 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आदिवासी महासभेची स्थापना झालेली आहे। कार्यकारिणी सक्रिय आहे। आता याच्यामध्ये सर्व आतापर्यंतच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं गेलं की बीड पहिल्यांदा आहे, बीड पहिल्यापासून पुढे आहे। ठीक आहे, बीड पुढे असेल, मला तरी आनंद आहे कारण माझी सासरवाडी आहे। पण जे मूळ गाव आहे जे की गादेवार साहेबाची सासरवाडी आहे परभणी जिल्हा, म्हणून आपल्याला आपला परभणी जिल्हा सगळ्या बाजूने प्रथम कसा येईल हे सर्वप्रथम आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे। मग ते कार्यक्रम कोणतेही असो, एरवी नावच आहे आपलं जगात जर्मनी भारतात परभणी। मग असं जर असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या कार्यातून जगात जर्मनी भारतात परभणी जसं म्हणतो तसं आपलं सुद्धा महासभेमध्ये पहिलं नाव परभणी असलं पाहिजे। ही खूणगाठ आपल्याला आज बांधायची। आता अनेक विषय अनेक प्रश्न आहेत। आता परवाच अण्णा चंद्रपूरला आपल्या समाजाची आर्यवैश्य समाजाला कोणती समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी आपण केली। त्या अनुषंगाने 2015 पासून आपला हा लढा चालू आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने दखल घेतल्याच्या नंतर आयोगाची सुनावणी परवा चंद्रपूरला झाली। मला आनंद वाटतो या निमित्तानं सांगायला की त्या ठिकाणी अवघ्या 4 तासामध्ये आपल्या समाजाचे 100 कुटुंब त्या ठिकाणी हजर झाले। कुटुंब म्हणतो मी म्हणजे मुलगा म्हणजे नवरी घरचे आई वडील अशी म्हणजे लेडीज सह त्या आयोगासमोर आम्ही या ठिकाणी आम्ही पूर्ण माहिती दिली। समाजातली काय परिस्थिती आहे, समाजाचा चेहरा कसा आहे। सर्व सावकार लोक आहेत, सर्व पैसेवाले आहेत, सर्व डॉक्टर आहे। चंद्रपूरची ही परिस्थिती आहे। चंद्रपूर शहरामध्ये जवळजवळ 30 ते 35 डॉक्टर आहेत। तर एकंदर अशा पद्धतीच्या आपल्या समाजाची जी चेहरा किंवा समाजाचं जे आपल्या गावामध्ये छाप पडलेली आहे सर्व जिल्ह्यामध्ये, ती छाप आपण कायमच ठेवायची। परंतु आपला जो शेवटचा घटक आहे त्याला न्याय देण्याचं काम आपल्याला येत्या 3 वर्षात करायचं। त्याच्यासाठी आता कृती करा कार्यक्रम सुरू होत आहे। लवकरच आता राज्याची मीटिंग होईल। सर्वात महत्त्वाचं तिरुपती आहे आपल्याला, याच्याबद्दल वाद नाही, परंतु शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आपल्याला ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे। यासाठी आता सुधीर भाऊ सुद्धा आपल्या सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आज सज्ज झालेले। परवाच्या बैठकीमध्ये अनेक विषय आले। सर्व समाज जागृत आहे, सर्व समाजाला माहिती आपण समाज कसा आहे। त्या ठिकाणी 100 लोकांचा जत्था कोणती समाजाला आरक्षण देऊ नका म्हणून तयार झाला। त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला। त्या ठिकाणी त्यांनी आले, 1 घंटा त्यांनी आयोगासोबत वाद केला। प्रश्न असा आहे की आता आपल्याला जाग होण्याची गरज आहे। आपल्याला काय रोडला उतरायचं नाहीये, आपल्याला तर आपल्याला काही असं कुठलं आंदोलन मराठा समाजासोबत करण्याची गरज नाहीये, कारण आपलं सर्वेक्षण झालंय। आपलं सर्व कायदेशीरपणे आपल्याला जो हक्क आज आपल्या संविधानाने दिलाय तो आपल्याला मिळवायचा आहे।
त्यासाठी आपली रणनीती सडवण्याचं काम येत्या 3 वर्षामध्ये पूर्ण करायचं. पहिली रणनीती ठरली. आता आदरणीय सुधीर भाऊंनी सूचना केली यांना की सर्वप्रथम आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या आमदारचे पत्र घ्यायचे. सर्व आमदार खासदार जे असतील त्यांचे पत्र घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आयोगाचे अध्यक्ष यांना लवकरच सुपूर्द करायचे. त्याचं फार मोठं नियोजन झालंय. लवकरच त्याचा मी दौरा काढणार आहे पूर्ण महाराष्ट्रात. हे अशा पद्धतीनं काम महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचंय की आता आपल्याला शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी निश्चितपणे आपलं रक्त जाळायचंय. त्यासाठी आपल्याला पुढच्या काळात काम करायचं. हे विविध कार्यक्रम तर आता आपल्याला सवय झाली. आमचे नितीन शेठ वट्टमार होते, आता बालाजी शेठ वट्टमार डुबेवार आहेत. मग या 6 वर्षामध्ये काय केलं महासभेनं हे आपल्या समोर आहे. त्याची उजळणी करण्याची गरज नाही, पण त्या कामाच्या पुढे जाण्याची आता गरज आहे. म्हणून आपल्याला हे काम करायचं. मग अनेक विषय आहेत. तिरुपतीचं बांधकाम आहे, त्या बांधकामाच्या संदर्भामध्ये विषय आपल्याला आता लवकरच कळणार आहे की सगळे गोष्टी झाल्या. तुम्हाला माहित असेल परवा सुधीर भाऊचा कार्यक्रम झाला आणि 10:30च्या ट्रेननं आम्ही तिरुपतीला गेलो आणि त्या ठिकाणी महत्वाची मीटिंग होती. 11 वाजता सकाळी तिथं पोहोचलो. अशा मीटिंग मध्ये की त्या ठिकाणी सर्व ज्यांना त्या ठिकाणी अलॉटमेंट केले प्लॉट, त्या प्लॉटचे मालक सुद्धा त्या प्लॉटचे संस्थेचे अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. मी आणि मुगटकर सरांचे त्या ठिकाणी गेलो होतो. तर मला हे म्हणायचं की त्या ठिकाणचं काम सुद्धा आता आपल्याला लवकरात लवकर पायाभरणीचं करायचंय आणि त्या पायाभरणीला सुद्धा आपली पीएसटी काय, आपली जिल्हा कार्यकारिणी आणि जे आपले डोनर आहे त्यांना आपण निमंत्रित करणार. असे विविध कार्यक्रम आपल्याला भविष्य काळात करायचे. आणि मला आजच्या निमित्तानं एक आनंदाची गोष्ट मला सांगायची, तुम्हाला ती समजली त्या ठिकाणी, परंतु त्याचाही सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे.